या सगळ्या कालावधीनंतर मला एक तर स्वतःचं कौतुक ऐकायला आता कसं तरी वाटायला लागलं. मला सवयच नाही कौतुक ऐकायचं, म्हणून तुम्ही स्टेजवर पण मला बघाल, जर कोण कौतुक करत असेल तर माझा चेहरा असा काहीतरी तुम्हाला वाटत असेल, ह्याचा चेहरा असा काय. मला खरोखरच माझं कौतुक होतंय हे मला कधी कधी खरं वाटत नाही, कारण कधी ऐकलं नाही मागच्या 10 वर्षामध्ये. पण परत कधीच तो काळ कोणाच्याच जीवनामध्ये येऊ नये, कोणाच्याच जीवनामध्ये पराभव येऊ नये, एवढंच या निमित्ताने मी इकडे या व्यासपीठावर सांगतो. संजीव परब नेहमी माझ्याबरोबर माझ्या भावासारखा राहिला, माझ्या कुटुंबाप्रमाणे राहिला. आज तू वर्ष मोजत जाऊ नको, जोपर्यंत तू जिवंत आहे जोपर्यंत मी जिवंत आहे, आपण दोघं एकत्रच राहायचं लक्षात ठेव. तू कधीही वर्ष मोजू नको. ते म्हणतात ना, कोणतरी म्हटलंय ते मोजल्याने पैसे पण कमी होतात, म्हणून आपण मोजायचं नसतं. सामंतसाहेब मोजण्याचं काम करतील, आशीर्वाद द्यायचं काम करतील. आपण असंच लोकांची सेवा करत राहू, एवढीच फक्त या निमित्ताने या व्यासपीठावर बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.